गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो फिजिशियन यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येते। SP न्यूरोसायन्स वळसंकरांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे। मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर या संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केलं जाणार आहे। डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर वय वर्ष 45 वर्ष राहणार SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स वळसंकर हॉस्पिटल सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। सदर बाजार पोलीस स्टेशन भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय। 19 एप्रिल 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झालाय। सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीप्रमाणे फिर्यादी डॉक्टर अश्विन यांनी आरोपी महिलेस वेळोवेळी सहकार्य करून देखील संशयित आरोपी मनीषा उर्फ मुसळे उर्फ मनीषा माने फिर्यादीवर खोटे आरोप करून धमकी देत होती। मनीषा माने उर्फ मनीषा मुसळे यांच्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली अशी तक्रार डॉक्टर अश्विन वळसंकर यांनी केली आहे। डॉक्टर अश्विनी शिरीष वळसंकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। डॉक्टर अश्विन यांच्या फिर्यादीवरून मनीषा महेश मुसळे उर्फ माने या महिलेचं काल रात्री अटक करण्यात आली असून थोड्याच वेळात न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। सदरची महिला ही वारंवार डॉक्टर शिरीष वळसंकर यांना जाळून घेऊन आत्महत्या करणार अशी धमकी देत दबाव टाकत होती। याच कारणावरून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा संशय निर्माण झालाय। पोलीस तपासातून आणखी बरंच काही उघड होईल।